मित्रांनो, आम्हा सर्वांना एक प्रश्न पडला असेल, पडला नसेल, पडत असेल, परंतु त्या प्रश्नाने डोकं खाल्ल्यानंतर तो प्रश्न बहुतेकांनी सोडून दिला असेल आणि तो प्रश्न असा आहे, की आपल्या मागण्या काही केल्या संपत नाही. म्हणजे आपण जन्माला येतो, लहानाचे मोठे होतो, मोठे होत असताना आपण आईकडं काही मागतो, वडिलांकडे काही मागतो, मोठ्या भावाकडे काही मागतो, मोठ्या बहिणीकडे काही मागतो, आजोबांकडे काही मागतो, मावशीकडे काही मागतो किंवा मित्राकडे काही मागतो. असं आपलं आयुष्य पुढे पुढे जात राहतं आणि आपल्या मागण्या काही केल्या संपत नाही. आपण शाळेमध्ये गुरुजींकडे किंवा मास्तरांकडे अ, काय मागतो तर काय मागत नाही तर छडी मागत नाही. छडी नका देऊ. पण दुपारचं मध्याह्न भोजन असेल तर खिचडी द्या, केळी द्या, राजगिऱ्याची वडी द्या, चिक्की द्या. पूर्वी बिस्किटं यायची, दूध यायचं. आपण ते मागतो. आपण जास्त गुण द्या, जास्त मार्क द्या, अशी मागणी करतो. आपण वडिलांकडं म्हणतो भोवरा द्या, पतंग द्या, गोट्या खेळायच्या आहेत, गोट्या आणून द्या. त्याच्यानंतर आईकडे म्हणतो आज शिरा कर, लाडू दे मला, खाऊ मागतो आईकडे. थोरल्या बहिणीकडे खाऊ मागतो, वडिलांकडे पैसे मागतो, फी भरायला पैसे हवेत, सायकल भाड्याने घ्यायची, सायकल चालवायची, खेळ खेळायचे, चांगला टी शर्ट हवा, वाढदिवसाला नवीन कपडे हवेत, दिवाळीला नवीन कपडे हवेत. मागण्या, 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 आपल्या मागण्या अशा पुढे जात राहतात. सायकल मागतो, कधी दुचाकी मागतो, बाबा मला कोट घ्या, बाबा मला ब्लेझर घ्या, बाबा मला चांगले शूज घ्या. मागण्या अविरत चालू असतात. आईकडे आपण मागतो, की आई बाबांना तू असं सांग, मला सहलीला जायचं आहे, मला गोव्याला जायचं आहे, मला फिरायला जायचं आहे, मला मान्सून पर्यटनाला जायचं आहे, पिकनिकला जायचं आहे. अशा मागण्यांचं अविरत आपण काय म्हणतो त्याला रतीब घालत असतो. अ, असं असं आयुष्य पुढं सरकत जात असताना आपलं सरकारकडं काही मागणं असतं, की आम्ही पदवीधर झालो आहे, आम्हाला नोकरी द्या. आम्ही किंवा कॉलेजमध्ये असताना मागणं असतं, की आम्हाला खेळायला चांगलं ग्राउंड हवं, चांगले किट हवं क्रिकेटचं किंवा इतर काही फुटबॉल, व्हॉलीबॉल. त्याच्यानंतर आम्हाला चांगला ऑर्केस्ट्रा हवा. वार्षिक स्नेहसंमेलन असेल तर शिक्षकांना म्हणतो आम्हाला तोंडी परीक्षेत किंवा प्रॅक्टिकल वर्कमध्ये चांगले गुण द्या. असं हे महाविद्यालयीन जीवन, त्याच्यानंतर पदवीधर होणं, सरकारकडे नोकरी मागणं, बेकार भत्ता मागणं, पदव्युत्तर शिक्षण करणं, पुन्हा नोकरीसाठी अर्ज करणं, अर्ज केल्यावर इंटरव्ह्यू घेणाऱ्या लोकांकडं मागणी नाही करता येत, पण मत मांडणं की आम्हालाही चांगले गुण मिळावेत, आम्हालाही आमच्या शैक्षणिक कारकीर्द, अनुभव किंवा ज्ञानाप्रमाणे नोकरी मिळावी, असं हे सगळं चक्र चालत राहतं. कालांतराने लग्न होतं, नवीन मुलगी घरात येते, पत्नी असते, मग पत्नीकडं मागण्या चालू होतात. वेळेवर कपडे धुवत जा, इस्त्री करून ठेवत जा, नॉनव्हेज करा, व्हेज करा, तुला डिश चांगल्या कुठल्या येतात. मग तिचं काही मागणं असतं, की तुम्ही मला या सणाला साडी घ्या, माहेरी जायचं आहे. म्हणजे मी हे मागणं बोलतोय, ते स्त्री आणि पुरुषांबद्दल वेगळं बोलत नाही. स्त्रियांच्या काही वेगळ्या मागण्या असतात. त्या वडिलांकडे म्हणतात, चांगला ड्रेस हवा, बांगड्या हवा, साजशृंगाराचं सामान हवं. आईला म्हणत असेल, की दादाला असं सांग. मोठ्या भावाकडे ती मागणी करत असेल, की मला पैसे हवेत, चांगला ड्रेस घ्यायचा आहे, चांगली बॅग घ्यायची, सॅक घ्यायची, वह्या, पुस्तकं. असं स्त्रियांचं, पुरुषांचं मागणं हे सतत चालू असतं. लग्न झाल्यावर पत्नीचं पतीकडं काही मागणं असतं आणि पतीचं पत्नीकडं काही मागणं असतं. आणि पत्नी मग माहेरी म्हणते मला माझा वाटा द्या. पुरुष किंवा पती म्हणतो वडिलांना मला वाटण्या करून द्या. भावाचा वेगळा वाटा, बहिणीचा वेगळा वाटा. मग बहिणीला वाटा द्यावा लागतो. तिची म्हणजे आपली मुलं म्हणतात, की आत्याला कशाला वाटा द्यायचा, तिला सासरी वाटा आहे. आपली बहीण सासरी नांदायला गेलेली असते. तिची मुलं येतात, म्हणतात मामा आम्हाला आमचा वाटा दे. आणि समजा आपल्या घरात जी सून आलेली आहे म्हणजे आपली पत्नी, ती तिच्या माहेरी जाते. माहेर भावाला म्हणते तिचा वाटा दे. तिचं मागणं तिकडं वेगळं असतं, आपलं मागणं वेगळं असतं. हे सतत चालू असतं. आपण देवळात जातो, देवाला मागणं मागतो लहानपणापासून मोठेपणापर्यंत. देवा मला असं होऊ दे, देवा मला तसं होऊ दे, परीक्षा चांगली जाऊ दे, पेपर सोपे जाऊ दे, चांगले मार्क मिळू दे, फर्स्ट क्लास मिळू दे, देवा मला लवकर नोकरी लाव, चांगला पगार मिळू दे, चांगली सुंदर बायको मिळू दे,
देवा मला कोणाची बोलणी खाण्याची वेळ येऊ नये, बायकोनी मला बोलू नये, असं मागण्यांचा बाजार चालूच असतो. शासकीय कर्मचारी असतात ते महागाई भत्त्याची वाढ व्हावी म्हणून मागणी करतात. 58चं 60 वय व्हावं निवृत्तीचं म्हणून मागणी करतात. 5वा वेतन आयोग, 6वा वेतन आयोग, 7वा वेतन आयोग व्हावा म्हणून मागणी करतात. कामगार कामाचे तास कमी व्हावेत, वेतन वाढावं, भत्ते वाढावेत, इतर सेवा सुविधा वाढाव्या त्याची मागणी करतात. घरी कामाला येणारी मोलकरीण पगार वाढवा, वर्षातून 4 जोड कपडे द्या अशी मागणी करत 2चे 4 जोड द्या, 4 साड्या द्या अशी मागणी करत राहते. भिक्षकरी येतात ते भिक्षेची मागणी करतात. भुकेले येतात ते अन्न पाण्याची मागणी करतात. कामगार घोषणा देतात, हमारी मांगे पुरी करो वरना कुर्सी खाली करो. मागण्यांचा बाजार काही संपत नाही. मागण्यांचा बाजार अविरत चालू असतो. माणूस ठरवतो की लहानाचं मोठं होईल, 12वी होईल, डिप्लोमा करील, डिग्री करील, नोकरी लागेल, पैसा कमवेल, स्वतःचं घर घेईल, लग्न होईल, फ्लॅट सजवेल, बंगला बांधेल, देशातील अनेक चांगली स्थळं पत्नीसोबत, आईवडिलांसोबत, बहिणीसोबत पाहून येईल, जगाची यात्रा करायला जाईल, युरोप पाहून येईल, ऑस्ट्रेलिया पाहून येईल, अमेरिका, दुबई पाहून येईल. हे पाहण्यास मिळावं, तेवढा पैसा कमवता यावा, सतत मागण्या चालू असतात आपल्या. आणि ही स्वप्न, ह्या मागण्या ह्या काही केल्या संपत नाही. आधी असं वाटतं चांगला पुत्र व्हावं, चांगला पती व्हावं. मग असं वाटतं की मुलं व्हावीत, लेकरं बाळं व्हावीत, जावई यावेत, सुना याव्यात, आजोबा व्हावं, मुलांनी चांगलं करिअर करावं, देवा त्याच्या पाठीशी राहा ही मागणी असते. आमचं चांगलं भलं केलं त्याचंही भलं कर अशी मागणी असते. आजोबा व्हावं, होण्यापर्यंतच आजचे दिवस आहेत. कुणाला पंजोबा व्हावं असं वाटतं. त्यामुळे मागण्यांचा बाजार संपत नाही. इच्छा, आकांक्षा, अपेक्षा, स्वार्थ ह्या सगळ्यामध्ये माणूस जखडलेला राहतो. माणूस फक्त एक मागत नाही, ते म्हणजे मृत्यू. माणूस आरोग्य मागतो, माणूस भूक तहान लागत नसेल तर मागतो, माणूस झोप मागतो. कारण हे सुख आहे. वेळेवर तहान, भूक, शरीर चांगलं असणं, आरोग्य असणं, वेळेवर झोप लागणं, रक्तदाब, मधुमेह नसणं, आरोग्यसंपन्न जीवन असणं, सुखी समाधानी असणं. फार श्रीमंत, विलासी, पंचतारांकित जीवन नसलं तरी चालेल, खाऊन पिऊन सुखी असणं. मुलं चांगली, संस्कारी, शिक्षण घेतलेली, स्वतःच्या पायावर उभं राहिलेली, सगळा देवधर्म देशासाठी वेळ, श्रम, ऊर्जा, धन देणारी, असं सगळं चांगलं असलं तरी मागणं आपलं संपत नाही. लोक देवाकडे सतत मागत राहतात. देव आपल्या कर्माच्या खात्यावर जेवढं शिल्लक आहे त्या अनुषंगाने नियतीमार्फत देतच असतो. ह्या जगण्यात आपण काही पापं केली तर त्याचं संचित आपल्या खात्यात जमा होऊन ते या जन्मात तरी भोगायचे किंवा पुढच्या जन्मात तरी भोगायचे, फेरा काही चुकणार नाही. लोक मागत 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 राहतात, फक्त मृत्यू मागत नाही. आणि मृत्यू न मागितला तरी येणारच असतो, कारण आपण आपलं रिटर्न तिकीट कन्फर्म आहे. त्यामुळे सतत संसारात, प्रपंचात आपला जीव अडकलेला राहतो. अडकावा, सगळे भोग भोगावेत, भोगून भोगून तृप्त व्हावं. पण तृप्त झाल्यावर कुठंतरी समाधानाची भावना असायला हवी. समाधान उणे जीवन याला काही अर्थ नाही. आणि समाधानयुक्त जीवन हे परिपूर्ण आणि सार्थक जीवन आहेत. मागणं मागणं मागणं, किती मागायचं, किती मागायचं, आपल्या पोळीवर तूप किती ओढून घ्यायचं. त्यामुळे आपण द्यायला शिकलं पाहिजे. न मागता मिळालं त्याचा आभार मानायला हवं. मागून मिळालं दुप्पट आभार मानायला हवेत. आणि मागूनही नाही मिळालं, नियतीद्वारेही नाही मिळालं तर दुःखी न होता जे आलंय पदरात ते पवित्र मानून घेऊन पुन्हा कृतज्ञतेच्या वाटेवर चालायला लागावं. हे योग्य राहील असं मला वाटतंय. तुम्ही मृत्यू मागितला, आपण कोणीही मृत्यू मागत नाही, पण तो कुठे कधी कसा आपल्याला गाठेल आणि आपल्याला सोबत घेऊन जाईल याची शाश्वती नाही. त्यामुळे आलेला क्षण आनंदाने, समाधानाने, कृतज्ञतेने, परिपूर्णतेने जगायला शिका. हेच जगण्याचं सार आहे. त्यामुळे आपल्या मागण्या काही संपत नाही आणि श्वास संपायची वेळ येते. देवाकडे आपण वेळसुद्धा मागू शकत नाही, कारण देव सांगतो तुझी वेळ संपलेली आहे, तुझी वेळ जवळ आलेली आहे. मित्रांनो, ह्या नोटवर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो.
माझे रील पाहत जा, ते लाईक करा, शेअर करा. मला फॉलो करायला विसरू नका. अनवट वाटेवर चालणारा वाटसरू वारकरी आहे. तुम्हाला माझ्यासोबत चालत चालत पुढे जाऊन असं काही वेगळं ऐकायचं आहे, समजून घ्यायचं आहे का? तर माझा चॅनल सबस्क्राईब करा. अनवट वाटेवर माझ्याशी जोडलेले राहा. माझे व्हिडिओ पाहत जा, ते लाईक करा, शेअर करा. आणि चॅनल तर तुम्ही सबस्क्राईब करणारा आहातच. नातेवाईक, मित्रपरिवार, आप्तजन, स्नेहीजन सगळ्यांना माझ्या चॅनलबद्दल सांगा. त्यांनाही जोडून घ्या. आपण असेच पुढे पुढे चालत राहू. जीवन समजून घेत राहू. एवढंच मला या निमित्ताने तुम्हा सर्वांना सांगायचं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.